अंबाबाई ने महादेव गुरु केला हो आकाश दूर गेला अंबाबाई महादेव तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग शंकराची सारी पाठ अंबाबाई खेळ 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 ग नाव कोणी जिंकला ग अंबाबाई नाद तुझा लागला हो नाव कोणी जिंकला ग अंबाबाई नाद तुझा लागला हो छंद तुझा लागला ग अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग अंबाबाई नाद तुझा लागला हरिगिरी नंदिनी नंदित वेदिनी विश्व विनोदिनी नंदनुदे केवल वेदनिरो निर्वासिनी वेदविलासिनी जिंदनुदे भगवती हे श्रीकंठ गोडप्पेन भोर गोडप्पे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी जय गसुदे रम्यकपर्दिनी जय गसुदे रम्यकपर्दिनी जय गसुदे छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला हो छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला सुरवर वर्षिणी दुरधर धर्षिणी दुर्मुख वर्षिणी हर्षते त्रिभुवन मोचिनि शंकर दोषिनि किलबिष मोचिनि घोषरते धर धर योषिनि निज जत रोषिनि दुर्मुख मोचिनि सिद्धसते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि जय गसुदे रम्यकपर्दिनि जय गसुदे रम्यकपर्दिनि जय गसुदे छंद तुझा लागला अंबाबाई नाद अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई नाद लागला राजराजेश्वरी कुलस्वामिनी माता की जय जगज्जननी पार्वती माता की जय रामदैवत एकवीरा माता की जय सगळ्यांनी देवीची मनापासून प्रार्थना करायची आहे देवीला काय सांगायचंय देवीला सांगायचंय की आम्हाला धन संपत्ती पैसा नको काय दे आम्हाला आरोग्यम धन संपदा आरोग्य संपदा असेल तर सगळ्या गोष्टींचा उपभोग आपल्याला घेता येईल म्हणून देवीला काय सांगायचं आमचं आमच्या परिवाराचं आमच्या पूर्ण देशाचं राष्ट्राचं पूर्ण या ठिकाणी रक्षण कर आणि आमच्या सर्व मनोकामना पूर्ण कर असे देवीच्या चरणी प्रार्थना करायची आहे नको देवो अंबे धन बहुपरी रक्षण करी निरोगी राहू दे मम तनु तुझ्या दर्शन सुखा पदी माता की जय सीता मैया की जय जगज्जननी पार्वती माता की जय ग्रामदैवत एकवीरा माता की जय परिभर पाणी आता धरून ठेवायचंय अनया पूजया भगवती वसोरधारा समन्वित सगणेश गौर्याद्यावाहित मातरा प्रियता नमम पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे मोजः प्रथम जगमुहे तप जो विपत्ति दाक्षायण को हिरण्ये कुपेण तो दीर्घमायु जराबद्धं दाक्षायण हिरण्यको शतानि गाय सुमनस्य मानाः तन्म आबद्धामि शतशारदाय युगवाञ्जनयस्तु यथा सम्मो बलि राजा दान करो महाबला बलिर्व्यासो हनुमांशासना इति आयुष्य मंत्र जपाः अभ्युदयक नांदीश प्रत्येकाला नांदीश राज्यासाठी दर्भ दिले जातील। आता मला पहिले हे सांगा याच्यामध्ये जे बसलेले आहेत कोणाकोणाचे पण सांगतो प्रत्येकाला समजावून सांगतो प्रत्येकाच्या हिशोबाने आपण करणार आहोत। त्या ठिकाणी गुरुजींनी प्रत्येकाच्या तामणामध्ये दर्भ मांडलेले आहेत प्रत्येकाच्या दर्भ येतील ते दर्भ आल्यानंतर
आपल्याला त्यांचं आपल्या पितृदेवतेचं पूजन करायचं आहे. प्रपितामहाः सपत्निकाः. पाणी वाहत असताना पहिली काडी, दुसरी काडी, तिसरी काडी असं स्टेप बाय स्टेप व्हायचं. हा द्वितीय गोत्राः माता प्रमातामा वृद्ध प्रमातामहाः सबालनं वृद्धिः. नंतर हातामध्ये पाणी धरून ठेवायचं. अद्य परमोच्चारित एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ संकल्पोक्त अस्याः अचल प्राण प्रतिष्ठा कर्मणि अंगभूतम सत्यवसौज्ञक पूर्वक. हे पाणी तामणामध्ये सरळ सोडून द्यायचं. आता प्रत्येक गोत्राः जनकस्य पितृपितामह प्रपितामहाः सपत्निकाः नांदीमुखाः. त्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि ते गंध अक्षतेचं पाणी तिकडे थोडं थोडं व्हायचं. सत्यवसौज्ञकाः विश्वेदेवाः नांदीमुखाः गोत्राः जनकस्य पितृपितामह प्रपितामहाः सपत्निकाः नांदीमुखाः. द्वितीय गोत्राः संततेः अन्नंच भवतो अस्तु वर्णम अतिथींश्च लभेमहे लभतां. पैसे ओले करून त्या दरबाच्या काडीवरती ठेवायचे. दक्षिणा नसेल तर अक्षता व्हा. दक्षिणा नसेल तर अक्षता घ्या. ओम सत्यवसौज्ञकेभ्यो विषवेभ्यो देवेभ्यो नांदीमुखेभ्यः गोत्रेभ्यः जनकस्य पितृपितामह प्रपितामहेभ्यो सपत्निकेभ्यो नांदीमुखेभ्यः. द्वितीय गोत्रेभ्यो मातामह प्रमातामह वृद्ध प्रमातामह सपत्निकाः नांदीमुखाः. भूर्भुवः स्वाहा. कृतस्य नांदी श्राद्धस्य फलप्रतिष्ठा सिद्ध्यर्थम् इमां द्राक्षामलकरतपाजिनो नो धने विप्रा अमृतारतज्ञाः. अस्य मदवाः पिबदमादय द्वन्द्रप्ताजा बदिर्देवयानैः आमापाजस प्रसवो जगम्यादे मेत्या वा पृथिवी विश्वरूपे. केशवाय नमः. बरोबर 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 आहे. डाव्या हातात काश्यपावत्सरं नैर्वेदिक काश्यप गोत्रोत्पन्नं शुक्लयजुर्वेदान्तर्गत वाजश्री माध्यम दिन शाखाध्यायी बालाजी शर्मानं ब्राह्मणं संकल्पोक्त अचल प्राण प्रतिष्ठा खे कर्मणि. आता का ते गुरुजी म्हणतील वृतोस्मी श्यामी शुभम भाऊ. ओम वेदांतर्गत वाजश्री माध्यम दिन शाखाध्यायी ओम हरिदास शर्मानं ब्राह्मणं संकल्पोक्त प्राण प्रतिष्ठा पूजनाख्ये कर्मणि ब्रह्माणं त्वामहं. तुम्ही म्हणायचं वृणे वृतोस्मी कर्म करिष्यामि. ओम काश्यप गोत्रोत्पन्नं काश्यपावत्सरं द्रविड काश्यप गोत्रोत्पन्नं शुक्लयजुर्वेदान्तर्गत वाजश्री माध्यम दिन शाखाध्यायी ललित शर्मानं ब्राह्मणं संकल्पोक्त कर्मार्थे कर्म करिष्यामि. गुरुजी या गोत्र काय आपलं भारद्वाज गोत्रोत्पन्नम भारद्वाज अंगिरस बृहस्पत्य त्रिप्रवरान्वित भारद्वाज गोत्रोत्पन्नम शुक्लयजुर्वेदांतर्गत वाजश्री माध्यम दिन शाखाध्यायी. गुरुजींनी म्हणायचं वृतोस्मी कर्म करिष्यामि. चला राजन गुरुजी आपलं गोत्र शुक्लयजुर्वेदांतर्गत वाजश्री माध्यम दिन शाखाध्यायी कर्म करिष्यामि. तुमचं गोत्र काय गुरुजी? वात्सायन गोत्रोत्पन्नम अभिजित शर्मानं ब्राह्मणं संकल्पोक्त प्राण प्रतिष्ठा के कर्मणि ऋत्विजं त्वामहमि. हा गुरुजी तुमचं गोत्र भारद्वाज गोत्रोत्पन्नम भारद्वाज अंगिराकाध्यायी गोरक्ष शर्मानं ब्राह्मणं संकल्पोक्त कार्यार्थं सर्वोपदृष्टार्थं त्वामहं वृणे वृतोस्मी कर्म करिष्यामि. सगळ्यांनी जागेवरती बसून घ्यायचंय. तुझा शुभम शर्मानं ब्राह्मणं अस्मिन् कर्मार्थे ऋत्विजेन द्वामहं वृणे व्रतोस्मि. प्रथमं पुरस्ताद्विषीमतः सुरुजो वेद आवः सतश्च योनिमसतश्च विभः. काश्यपावत्सरं नैर्वेदिक काश्यप गोत्रोत्पन्नायो शुक्लयजुर्वेदान्तर्गत वाजश्री माध्यम दिन शाखाध्यायी शुभम शर्मानं ब्राह्मणं अस्मिन् संकल्पोक्त
दिनत्रय साध्यो अचल प्राण प्रतिष्ठा कर्मणि अंगभूतम कर्माचार्यम त्वाम अहम आपण म्हणायचं वृणे वृतोस्मे कर्म करिष्यामि सर्वान् ब्राह्मणानां गंधादीनां पूजयेत सदसदपदे संकल्प केलेला आहे की आमच्या ग्रामामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारची व्याधी असू नये, या गावामध्ये सगळ्यांना उत्तम यश विजय कीर्ती प्राप्ती व्हावी यासाठी आणि आमच्या ग्रामदेवतेची पुनर्स्थापना व्हावी, गावामध्ये चैतन्य असावं. लक्षात ठेवा, ज्या गावामध्ये मंदिर आहे त्या गावामध्ये चैतन्य आहे आणि ते चैतन्य जागृत राहिल्याशिवाय गावामध्ये समाजामध्ये एकी निर्माण होत नाही आणि ते एकी निर्माण व्हावी, समाजाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून समाजासाठी आम्ही हे मंदिर आजपासून मुक्त करत आहोत, उघडं करत आहोत. तर त्यासाठी आम्ही आज देवतेचं आवाहन करणार आहोत आणि मग त्याच्या अंगभूत सगळ्यांना यश विजय कीर्ती प्राप्ती व्हावी, राज्यामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर धनधान्याची समृद्धी असावी असा शुभ संकल्प घेऊन कार्याची सुरुवात केली. मग गणेशांचं पूजन केलं, कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून काही सगळ्यात पहिले गणपतींचं पूजन केलं जातं, त्याला कार्यादौ मंगलम कुर्यात म्हणतात. त्या गणपती बाप्पांचं पूजन केलं, कलशाचं पूजन केलं, कलशला पुण्यावाचन पूजा असं म्हणतात. कलशाचं पूजन करण्याचा मूळ उद्देश असा आहे की या कलशामध्ये 4 वेदांचं आवाहन केलं जातं. त्या कलशामध्ये पाणी असतं, पाणी हे समृद्धीचं प्रतीक आहे. जीवनामध्ये जर पाणी नसेल, वृद्धी संतती संपत्ती गोष्टींची वृद्धी व्हावी, आयुष्यमध्ये स्वस्ती, आमच्याकडे पैसा अडका सगळं आहे पण मानसिक शारीरिक स्वास्थ्यता प्राप्त व्हावी आणि श्रीही कष्टाचा प्रामाणिकपणाचा पैसा मिळण्याची वृत्ती आमची असावी, असे 5 प्रकारचे आशीर्वाद या कलश पूजनाकडनं आपण प्राप्त करून घेतले म्हणून याला कलश पुण्यावाचन पूजा असं म्हणतात. त्यानंतर जागा बदलवून आपल्या सगळ्यांना अभिषेक केला, गुरुजींनी मंत्रस्नान घातलं. रोज तुम्ही आंघोळ करतात पण आज आम्ही काय केलं, तुम्हाला स्नान घातलं, मंत्रस्नान. या मंत्रस्नानाने काय होतं, देह शुद्धी होते, आपल्या सगळ्यांची देह शुद्धी व्हावी यासाठी ते मंत्रस्नान आपण त्या ठिकाणी करून घेतलं. पहिल्या चौरंगावरती आपण या ठिकाणी जर पाहाल तर त्या ठिकाणी आपण कुलस्वामिनी आणि तिच्या परिवाराचं आवाहन पूजन केलं. कुलस्वामिनीचं पूजन करण्याचा उद्देश काय आहे, कलौ चंडी विनायको, कलियुगामध्ये देवी आणि गणपती यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य पूर्ण होत नाही म्हणून आपल्या देवीच्या त्या ठिकाणी आवाहन पूजन केलं. त्याचप्रमाणे तामणामध्ये 2 सुपाऱ्या मांडल्यात, एक सुपारी आहे गणपती बाप्पांची आणि दुसरी सुपारी आहे वसोरधारा. म्हणजे काय तर आपल्या घरात असणारं दूध दही तूप लोणी या पदार्थांची कमी होऊ नये. म्हणजे काय तर गोधनाची आमच्या गावात कमी होऊ नये, गोधन आमच्या गावात भरपूर असावं यासाठी त्या देवतेचं आवाहन पूजन केलं. त्याला आपण वसोरधारा पूजन असं म्हणतो. ते पूजन झाल्यानंतर लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये गुरुजींनी नारा बांधलेला आहे. का नारा बांधलाय, येन बद्धो बदी राजा दानमिंद्रो महाबलाः तेन त्वाम प्रतिबध्नामी रक्षे मा चल. आमच्या सगळ्यांचं रक्षण व्हावं. कशापासून तर प्रवृत्ती आणि निवृत्तीपासून, नकारात्मक सकारात्मक शक्तीपासून. समाजामध्ये चांगली शक्ती आहे तशीच वाईट शक्ती सुद्धा आहे. तर सकारात्मक शक्तीने माझं संरक्षण करावं आणि नकारात्मक शक्तीकडे मला जाण्याची इच्छा होऊ नये म्हणून यासाठी तो नारा आपण त्या ठिकाणी बांधलेला आहे. त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की पुरुषांच्या उजव्या अंगाला सकारात्मक शक्ती जास्त असते, स्त्रियांच्या डाव्या अंगाला सकारात्मक शक्ती जास्त असते. तुम्ही जर दवाखान्यात गेलात तर डॉक्टर तुमच्या डाव्या हाताची नाडी चेक करतो स्त्रियांची आणि पुरुषांची उजव्या हाताची नाडी चेक करतो. का तर ती सकारात्मक शक्ती कार्यान्वित व्हावी यासाठी आपण तो नारा बांधलेला आहे. त्याला आपण सूत्रबंधन असं म्हणतो. काय म्हणतो, सूत्रबंधन, रक्षाबंधन असं म्हणतो. म्हणून आपल्याकडे पूर्वी गुरुजी घरोघरी यायचे आणि राखी बांधायचे, रक्षासूत्र बांधायचे. का तर आपल्या सगळ्यांचं संरक्षण व्हावं हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. त्यानंतर या ठिकाणी आपण नांदी श्राद्ध केलं. नांदी श्राद्ध म्हणजे काय तर आपल्या गेलेल्या पितृदेवतेंचं आवाहन पूजन केलं. पहिल्या काडीवरती सत्य व संज्ञक नावाच्या देवतेचं आवाहन केलं ज्याच्या नियंत्रणाखाली आपल्या पितृदेवता असतात. दुसऱ्या काडीवरती आमच्या वडिलांच्या गोत्रातल्या देवतेंचं आवाहन केलं. तिसऱ्या काडीवरती आमच्या आईच्या गोत्रातल्या देवतेंचं आवाहन केलं. त्यांना बसायला दरबाची काडी दिली, त्यानंतर त्यांना आसन दिल्यानंतर त्यांना गंध फुल वाहिलं, पंचामृत गहू एकत्र करून गव्हाची खीर अर्पण केली आणि शेवटी तुमच्या हातामध्ये गुरुजींनी ओंजळीमध्ये गहू टाकले. त्यावेळेस गुरुजींनी मंत्र म्हटला, गोत्रण्णभी वृद्धिरस्तु, पितृदेवता तुमच्या आशीर्वादाने आमच्या गोत्राची वृद्धी होऊ द्या.
याची तारा संतू आमच्या घरामध्ये आमच्या दारामध्ये याचक म्हणजे कोणीतरी मागणारा येऊ द्या, त्याला देण्याची वृत्ती आमची राहू द्या. अतिथी हुंशलभेमही आमच्या घरात कोणीतरी अतिथी येऊ द्या, जो काय वेळ काही न पाहून येत नाही त्याला अतिथी म्हणतात. त्या अतिथीची सेवा करण्याची वृत्ती माझी राहू द्या. याच्याने काय होतं तर माझे पितृदेवता प्रसन्न होतात. पितृ काही प्रत्यक्ष डायरेक्ट येत नाही, पितृ वाईच्या स्वरूपाने येतात, कोणा अतिथीच्या स्वरूपात येतात, कोणाकडे याचकाच्या स्वरूपात येतात. साधू संत हे आपल्या घरी याचक येतात, ते काहीतरी मागायला येतात, तर त्यांना देण्याची वृत्ती आमची असावी. याच्याने काय होतं आमचे पितृदेवता तृप्त होतात. म्हणून त्यांचं पूजन आपण या ठिकाणी केलं. या शुभमंगल प्रसंगी केलं जाणारं श्राद्ध म्हणजे नांदी श्राद्ध आहे. ते झाल्यानंतर तुम्ही आलेल्या गुरुजींचं पूजन केलं. कार्याच्या प्रत्येक गुरुजींची जबाबदारी असते. जसे एखादी कंपनी असते, तिला एखादा मालक असतो, त्याच्यानंतर त्याचा एम्प्लॉय असतो, मॅनेजर असतो, तसंच या यज्ञाचे मुख्य गुरुजी म्हणून आपले बालाजी गुरुजींना आपण कार्याची जबाबदारी दिली की गुरुजी हे कार्य सगळं व्यवस्थित करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यानंतर दुसरी गुरुजी दिली, दुसरी वर्णी दिली आमच्या वडिलांना कार्याचे ब्रह्मा म्हणजे काय तर या यज्ञ कार्यामध्ये अग्नी देवतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांना दिली. तिसरी जबाबदारी दिली आपल्या ललित गुरुजींना, या कार्यामध्ये जे काही मंत्र म्हणायचे त्या मंत्राची जबाबदारी आपण त्या गुरुजींना दिली. त्यानंतर प्रत्येक गुरुजींना आपण जबाबदारी दिली. काही गुरुजींना सदस्याची जबाबदारी दिली म्हणजे काय तर या यज्ञामध्ये काही मदत लागली तर तुम्ही करा. काही गुरुजींना जबाबदारी दिली की ऋत्विज म्हणजे यज्ञाचे मंत्र म्हणण्याच्या, आणि सगळ्यात शेवटी मला जबाबदारी दिली काय तर हे जे काही कार्य आहे अथपासून इथपर्यंत नेण्यासाठी जो काही त्याला लागणारा एक क्रम आहे त्या क्रमाची जबाबदारी गुरुजी तुम्ही घ्या. त्याला कर्माचार्य म्हणतात की कशानंतर काय करायचं, कशानंतर काय करायचं आणि काय केल्याने आपल्याला या भगवंताच्या कार्यापर्यंत सिद्धीस जाता येईल याची जबाबदारी मला दिली. त्यामुळे हे सगळं कार्य आपण या ठिकाणी आतापर्यंत केलं. आता याच्या पुढे आपण असं करणार आहोत की आपण या ठिकाणी अक्षरद्वारा या 10 दिशांचं बंधन करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, चांगलं काम म्हटलं की वाईट प्रवृत्ती, वाईट लोकांची वृत्तीचा त्रास लगेच व्हायला सुरुवात होतो. त्याला विघ्न संतोषी म्हणतात. तर आपल्या कार्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून 10 दिशेचं बंधनाद्वारे आपण बंधन करून घेणार आहोत. त्यानंतर त्या कुंडामध्ये सुद्धा विशिष्ट देवतांचं पूजन केलं जातं. मग त्या कुंडावरती देवतांचं आवाहन पूजन केलं. हे कुंड म्हणजे काय तर भगवंताचं भोजन पात्र आहे बरं का. याच्यामध्ये काही फेकायचं नाही, जाता येता काही टाकून जायचं नाही. हे भगवंताचं भोजन पात्र आहे. जसं आपण जेवायला बसलो की आपलं ताट स्वच्छ असावं आपल्याला वाटतं, तसं भगवंताचं हे भोजन पात्र आहे. म्हणून हे स्वच्छ ठेवायचं, त्याच्यामध्ये काही टाकायचं नाही. त्या या देवता आहे, या देवतेपासून आपलं संरक्षण करणाऱ्या 51 प्रकारच्या देवता आहेत. त्या 51 प्रकारच्या देवतेचं आपण पूजन करणार. त्याला क्षेत्रपाल देवता पूजन म्हणतात. पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर शेवटून 2 नंबरला नवग्रह आहेत. त्या ठिकाणी नवग्रहांचं पूजन आपण करणार आहोत. नवग्रहांमध्ये प्रामुख्याने पहिले सूर्याचं पूजन केलं जातं. सूर्य काय करतो, सूर्य आपल्याला ऊर्जा प्रदान करतो, एनर्जी प्रदान करतो, म्हणून सूर्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर चंद्राचं पूजन करायचं. चंद्र हा मनाचा कारक आहे, मनाची स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी चंद्राचं पूजन करायचंय. मंगळ हा आपल्या शौर्याचा, धाडसाचा कारक आहे. आपल्याला उत्तम शौर्य, धाडस प्राप्त व्हावं, उत्तम कार्यक्षेत्र प्राप्त व्हावं, मंगळाचं पूजन करायचंय. बुध आणि गुरु, बुध हा बुद्धीचा कारक आहे म्हणून बुधाचं पूजन. गुरु हा व्यापकतेचा कारक आहे, एक्सपान्शनचा कारक आहे. आपल्याला जीवनात जर मोठं व्हायचं असेल तर गुरुकृपा असल्याशिवाय मनुष्य मोठा होऊ शकत नाही. उन्नती व्हावी आणि वंशाची वृद्धी व्हावी यासाठी आपल्याला नवग्रहांचं पूजन करायचं आहे. या नवग्रहांचं पूजन झालं की सगळ्यात शेवटी रुद्र देवतेचं पूजन करायचं. रुद्र ही आपल्या यज्ञाची संहारक शक्ती आहे. आपल्याला पूजन झालं की आपल्याला हवन करायचंय. मी आता सांगितलं की यथा देहे तथा देहे, म्हणजे आपल्या देहाचे संस्कार तसे देवाचे सुद्धा संस्कार आहेत. जशी आपल्याला भूक लागते तशी देवाला सुद्धा भूक लागते. मग देवाला अग्नीच्या माध्यमातून आहुती देऊन भगवंतापर्यंत आपली आहुती पोहोचवायची आहे. मग ती आहुती भगवंताला जाते का तर निश्चित स्वरूपात जाते. आपल्या फिजिक्सचा एक नियम आहे की कुठलीही एनर्जी संपत नाही. एनर्जी काय होते, ट्रान्सफॉर्म होते, बरोबर. तसंच आपल्याकडे आपण भगवंताला जे आहुती देणार आहोत ती घन स्वरूपात देणार आहोत. म्हणजे काय, हवीर द्रव्य स्वरूपात देणार आहोत आणि भगवंताला ती आहुती वायू स्वरूपात पोहोचत असते. या अग्नीला स्वाहा नावाची पत्नी आहे. ही स्वाहा नावाची पत्नी ती आहुती ग्रहण करते आणि वायू स्वरूपात भगवंतापर्यंत पोहोचवत असते. म्हणून प्रत्येक मंत्राच्या शेवटी गुरुजी स्वाहा म्हणतात. जसं आपण गाडीमध्ये लिक्विड फॉर्म मध्ये पेट्रोल टाकतो, पेट्रोल कधी संपत नसतं, त्याचं वर्जे अक्षर आहे. या प्रत्येक अक्षराने ती मूर्ती अभिमंत्रित करायची असते आणि माझ्या या हृदयस्थ परमेश्वराची जी सचेतन शक्ती आहे ती सचेतन शक्ती त्या मूर्तीमध्ये प्रविष्ट करायची आहे.
त्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात. मग त्या प्राणप्रतिष्ठेच्या अंगभूत त्या देवतेला वेगवेगळ्या औषधींनी स्नान घालायचं, त्याला स्नपन विधी म्हणतात. त्यानंतर त्या देवतेला यापुढे आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने उभं राहायचंय, म्हणून त्याला परत आराम मिळणार नाही, म्हणून त्याला शय्यादी वास करायचा, त्याला धान्यादी वास करायचा. का तर धान्यामध्ये भगवंताचा वास असला की त्या गावामध्ये धान्याची कधी कमी पडत नाही, म्हणून त्या भगवंताला धान्यामध्ये आराम करायला द्यायचं, शय्यादी वास करायचा. पापम देहे तिष्ठति मामके प्राशरात् पंचगव्यस्य दहदगरीर्धना. सर्वांच्या हातामध्ये येतंय पंचगव्य. पंचगव्य आलं सगळ्यांनी की आपल्या सगळ्यांनी ह्रीम म्हणायचं, ज्यांच्या हातात आले त्यांनी ते पिऊन टाकायचं. ह्रीम इथे प्राशन. परत 3 वेळेस पाणी प्यायचं, 2 वेळेस पाणी तांबण्यात सोडून द्यायचं. केशवाय नमः. आवडलं तर अजून घ्या. नारायणाय नमः. माधवाय नमः. हस्तं प्रक्षाल्य गो. आपल्या हातून कळत न कळत काही पातकं झालेली असतात. तुम्ही म्हणता गुरुजी आम्ही कसं काय पाप केली? आम्ही तर काहीच पाप करत नाही, पण आपल्या तुमच्या किंवा आमच्याकडून सुद्धा काही ना काही कळत न कळत पातकं होत असतात. एक सोपं उदाहरण सांगतो. आजकाल लग्न समारंभात आपण जातो तर त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बुफे जेवण असतं. आपण आपली पादत्राणे काढतो का आणि तसंच लाईन लावतो, ते जेवण घेतो आणि म्हणतो काय, अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि पायात चपला असतात. तर हे छोटंसं उदाहरण दिलं तर ह्या पातकांचा नाश व्हावा. तुम्ही आज सर्वांनी छानपैकी स्नान केलेलं आहे, अभ्यंग स्नान केलंय, वरून तुम्ही शुद्ध झाला, पण आतले जे शरीरातली जी पातक आहे की जी हाडात जाऊन लपलेली आहे तर ती कशी नाहीशी होतात. गायीचे जे 5 पदार्थ आहे तीच आपण प्राशन केली तर त्या मंत्राचा अर्थ असा होता की यत् वगस्तिगतम पापम. माझ्या हाडामध्ये जी पातकं लपलेली आहे ती पातकं कशी नाहीशी होतील मी पंचगव्य प्राशन केल्यानंतर. त्याला पाणी दिलं हातामध्ये. कलशम वर्धिनी वरुण कलश देवता पूजनंच करिष्ये. जमिनीला हात लावा, भूमीवर स्पृष्ट्वा, त्या धान्याला हात लावा, यवांक्षित्वा. नाही समोरचं इकडचं. फूल वहा, गंध प्रक्षेपाः, सर्व औषधीः, हिरण्यानि पूकीफलानि रक्तसूत्राणि वेष्टयेत. एक सुपारी टाका गुरुजी. ही गणपतीवरची समृद्धी सुपारी घ्या. रक्तसूत्राणि वेष्टयेत उपरि कलशं स्थापयेत. नादा बांधून घ्या. ओम मनो ज्योतिर्जुखदामाय आता 2-2 दाणे अक्षदा त्या नारळावरती वाहत राहायचं आहे. ठीक आहे. ओम ब्रह्मणे नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम वृषभेश्वराय नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम विष्णवे नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम अद्भ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम सप्तसागरेभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम मह्यै नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम गंगादिनदिभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. ऋग्वेदाय नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम यजुर्वेदाय. ओम द्वादशादित्येभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम एकादश रुद्रेभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि. पोषणं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. करोदवर्तनार्थे चंदनं मुखवासार्थे पोग फल तांबूल. हातामध्ये अक्षता घ्याव्या. जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात्. मंत्राक्षतां समर्पयामि. हात जोडून कलशाची प्रार्थना करावी. वर्धिनी त्वं महाभूता वर्धिनी कलश देवताभ्यो नमः. श्रीफल वस्त्रदानं तुभ्यमहं संप्रददेत. अनया पूजया वर्धिनी कलश देवता प्रियता. ओम आपो हिष्ठा मयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे जो वहा शिवतमो रसस्तस्य भाजयते नः उषतीरिव मातरः तस्मा अरङ्गमामवो चक्षयाय जिन्वथ आपो जनयथाचनः. कुंडमध्ये विश्वकर्मणे नमः. विश्वकर्माणं आवाहयामि स्थापयामि. अक्षता वाहून द्या. गुरुजींनी सुपारी ठेवली की त्या ठिकाणी आपण अक्षता वाहा. कुंडमध्ये विश्वकर्मणे नमः. आवाहयामि स्थापयामि. त्याच्या खालच्या मेखलेवरती स्थापन करावे. रुद्राय नमः. रुद्रम आवाहयामि स्थापयामि. कुंडाच्या स्थापयामि. कुंडाच्या मध्यभागी स्थापन करावे. कुंड मध्ये कंठाय नमः. आवाहयामि स्थापयामि. रुद्राय नमः. रुद्रम आवाहयामि स्थापयामि.
कुंडाच्या मध्ये नाभी स्थापन करावे. नाभ्यै नमः नाभी आवायामि स्थापयामि. कुंडाच्या नैऋत्य कुंडदेशे वास्तुपुरुषाय नमः. वास्तुपुरुषम आवायामि स्थापयामि. कुंडाच्या बाजूला एका विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ पंचामृत ठेवा आणि त्याच्या पुष्पैः सम्पूज्य वंदनापूर्वक नमस्कार करोमि. भूमी कुर्म अनंत देवता पूजनम. आता भूमी कुर्म आणि अनंत या देवतेचं पूजन करायचंय. मे अथ पंचभू संस्काराः दर्भैः परिसमुह्य परिसमुह्य ब्रह्मादि वास्तु मंडल देवतानां स्थापन पूजनं च करिष्ये. अस्मिन् ग्रहसाधे आयुर्बलकरा सदा विशुद्धभूतले नागालोकपाला सर्वदा अस्मिन् मंडले वदिष्ठत्व आयुर्बलकरा सदा. विशुद्धभूतले नागालोकपाला सर्वदा अस्मिन् मंडले वदिष्ठत्व आयुर्बलकरा सदा. विशुद्धभूतले नागालोकपाला सर्वदा अस्मिन् मंडले वदिष्ठत्व आयुर्बलकरा सदा. अग्नेभ्यो च सर्पेभ्यो ये चान्येतां समाश्रिता प्रयच्छामि पुण्यमोदनमुत्तमम्. अग्ने नमः अमुं बलिं समर्पयामि. नैऋत्यानि वदिष्ठैव नैऋत्यां ये च राक्षसा बलिं ते प्रयच्छामि पुण्यमोदनमुत्सादयामि. यशोवत्यै नमः. रेखां साधयामि. कान्तायै नमः. रेखां साधयामि. ॐ सुप्रियायै नमः. रेखां साधयामि. ॐ विमलायै नमः. रेखां साधयामि. ॐ शिवायै नमः. रेखां साधयामि. ॐ सुभगायै नमः. रेखां साधयामि. ॐ सुमत्यै नमः. रेखां साधयामि. उगी भर आहे तुमची. स्थापयामि. ओम आर्यमणे नमः. आवायामि स्थापयामि. ओम सवित्रे नमः. आवायामि स्थापयामि. ओम विवस्वते नमः. आवायामि स्थापयामि. ओम विबुधाधिपाय नमः. आवायामि स्थापयामि. ओम मित्राय नमः. आवायामि स्थापयामि. ओम राजेक्ष्मणे नमः. आवायामि स्थापयामि. ओम पृथ्वीधराय नमः. आवायामि स्थापयामि. ओम आपवत्साय नमः. आवायामि स्थापयामि. ओम परमांगभूतं जगत्षष्ठी योगिनी देवता स्थापन पूजनं च करिष्ये. पाणी सोडून द्या. नमः नयति कश्चन शतशतशतकाः सुभगितां वीरवासिनीं. महाकाल्यै नमः. आवायामि स्थापयामि. ॐ श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या अहोरात्रे पार्वत्यै नमः. आवायामि स्थापयामि. ॐ पावकानः सरस्वतिर्वाजिर्भिर्वाजिनीवति यज्ञं वस्तु धिया वसुः महासरस्वत्यै नमः. आवाहयामि स्थापयामि. ॐ गजाननायै नमः. आवायामि स्थापयामि. ॐ सिंहमुख्यै नमः. आवायामि स्थापयामि. ॐ रुद्रस्यायै नमः. आवायामि स्थापयामि. ॐ काकटुण्डिकायै नमः. काकटुण्डिका आवाहयामि स्थापयामि. उष्ट्रग्रीवायै नमः. शर्भाननायै नमः. शरभानना. आवायामि स्थापयामि. उलुकिकायै नमः. उलुकिका. आवायामि स्थापयामि. शिवालावायै नमः. च वसरित प्रजा ततस्मासु द्रविणन्ति हि चित्रं स्वाहा. ॐ बृहस्पते अधियदर्जो अरिहादिमुद्विभाति क्रतुमज्जनेखो जतिरय च वसरित प्रजा ततस्मासु द्रविणन्ति हि चित्रं स्वाहा. सोमं प्रजापतिः हृदयेन सत्यमिन्द्रियं विमानगुं शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं पयोमृतं मधु स्वाहा. ॐ अन्नात् परिश्रुतो रसं ब्रह्मणा व्यपिमित्रं प्रयासोमं प्रजापतिः हृदयेन सत्यमिन्द्रियं विपानगुं शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं पयोमृतं मधु स्वाहा. ॐ शन्नो देवी रविष्टय आपो भवन्तु पीतये संघ्यो रविस्रवन्तु नः स्वाहा.
जिष्टयावो भवन्तु पीतये संयोरविश्रमन्तु नः स्वाहा ॐ कया नश्र आभूदूति सदा वृतः सखा कया षष्टिष्टया वृता स्वाहा कया नश्र आभूदूति सदा वृतः सखा कया षष्टिष्टया वृता स्वाहा कया नश्र आभूदूति सदा वृतः सखा कया षष्टिष्टया वृता स्वाहा ओम केतुंगनवन्न केतवे पेशो मर्जा अपेशसे समुखद्भिरजायतः स्वाहा केतुंगनवन्न केतवे पेशो मर्जा अपेशसे समुखद्भिरजायतः स्वाहा ओम केतुंगनवन्न केतवे ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा श्रीश्चते लक्ष्मी शवत्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपविष्णो व्यात्तम् इष्टन्निघाणामुम्मैघाणलोकम्मैघाण स्वाहा ओम जदग्रन्थः प्रथमं जायमान उद्दन् समुद्रात् वा पुरीखात क्षेन स पक्षाहिण स बाहुपसुत्रं मही जातन्ते अर्वन्न स्वाहा ओम जगद्गुरुं स्वाहा ओम आब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्षसि जायता महाराष्ट्रे राजन्यः शूर इखव्यो दिव्या धीमहारथो जायतान्दोघ्रधेनुरूढा नडवानाशु सप्ते पुरन्दरजोखा जिष्णुरथेष्टाः सवेजो जुवासजमानस वीरो जायतान्निकामे निकामेन पर्जन्यो वरकतु फलवत्यन ओकदयः पैषदन् विष्णुचक्रमे त्रेधानिददे पदम् समूढमस्य बागुसुरे स्वाहा इदं विष्णुचक्रमेभ्यः सर्पेभ्यो नमः स्वाहा नमोस्तु सर्पेभ्यो जे केचे पृथ्वी जे अंतरिक्षे जीवितेभ्यः सर्पेभ्यो नमः स्वाहा ओम ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद् विसीमतः सुरुचो वेन आवः सबुदुनिया उपमा सविष्टाः सतस्य जोनिमसुतश्च विवाह स्वाहा हवामहे निधीनान्त्वा निधिपति गुंहवामहे पशो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम स्वाहा अम्बे बालिके नमः नैतिक शनाशनवासु भद्रिकां कामीरवासिनीं स्वाहा आस्तु स्पैर्वा इनिमिमो भवानः जिगतदन्नो जिगसदन्नो भगवति संजलते स्वाहा ओम नहि स्पशमविदन्न समाद वैश्वानरात् पुर एतारमग्नेः हेमेनम वृधन्नमृता अमर्त्यं वैश्वानरं शचिदित्याय देवाः स्वाहा नो रक्षतन्वस्य वन्द्य त्राता लोकसतनये गवामसनिमेकगुं रक्षमानस्तमव्रते स्वाहा मायत्माङ्गिरशते प्रतिपदे स्वाहा स्वाहा धर्माय स्वाहा धर्माग्रे स्वाहा ओम असुन्वन्त यजमानमिच्छस्ते नसेत्यामन्विः तस्करस्य अन्यमत्सदातैत्या नमो देवी दुर्व्रते तुभ्यमस्तु स्वाहा जामि ब्रह्मणा वन्दमानशदाशाचे यजमानो हविर्भिः ओम आनोन्योद्भिषदिनीभिरद्वरगुं सहर्गिणीभिरुमुयाहि यज्ञं वायोऽस्मिन् सवने मादयस्वजूयम् पार्वती पदे हर हर महादेव धर्म की जय हो अधर्म का आशो प्राण पार्वती पदे हर हर महादेव
अधर्म का नाश हो प्राण पार्वती पदे हर हर महादेव खाली आत्मा खाली आत्मा धरून ठेवा कोणतरी वजन त्याचं हलकून जातं बरं का, लक्षात ठेवा. हात नको धरू, हात नको धरू, खालून धर, हात नको धरू, खालून धर, खालून खालून फक्त चौरंग हा लाव. खालचा बेस आला. थांबा थांबा डायरेक्ट सोडू नका. एक जण सांगा सोडा, तिन्ही जण दोन्ही जण सोडा तुम्ही. पार्वती पदे हर हर महादेव. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो प्राण वेगळे ठेवा जय श्रीराम. नाही थोडं जागा ऍडजस्ट करून घ्या ना. ऍडजस्टमेंट करून बसवा. पार्वती पदे हर हर